10 फेब्रुवारी 2021ला मी सरपंच झालो निवडणुकीनंतर. त्यानंतर त्यावेळची अवस्था आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतची अतिशय विकासात्मक दृष्ट्या मागासलेली अवस्था, की कुठे रस्ते नाही आहेत, सर्व चिखलमय रस्ते, लाईट नाही, अंधारमय, पाणी नव्हतं पियायला. या सर्व गोष्टी समोर असताना मी तिथे सरपंच बसलेलो आहे. त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही. प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत, प्रत्येक जण त्याच प्रकाशात येत आहेत, प्रत्येक आपल्या परिसरातले नागरिक सुद्धा तेच पाणी पित आहेत. त्यामुळं की इथे मी काय केलंय ते सर्वांना जगजाहीर आहे. आणि विकासात दृष्टिकोन पंचकृषीत म्हणजे मी घेण्यापेक्षा सर्व लोकच पंचकृषीत माझं नाव घेतात कशा पद्धतीने विकास केला. दुसरी गोष्ट राहिला का विरोधकांचं आरोपांचं खंडन. त्या अगोदर एक मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व पत्रकार बंधूंना, की एसटी स्टँड पाहिलं असेल तुम्ही. हे एसटी स्टँड होत नाही म्हणून किती आपल्याकडेच न्यूज बनवत होत्या. आणि तो एसटी स्टँड ज्यावेळेस बनवायला घेतला आपण मंजूर करून, त्यावेळेस ते एसटी स्टँड खासगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉन्क्रिटीकरणाचं अतिक्रमण हा कुठला दृष्टिकोन आहे विरोधकांचा मला समजला नाही. का विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे अद्यापपर्यंत समजलं नाही. आणि जनता माझी इथली खूप खूप सज्ञान आहे. त्यांना विरोधक कशा पद्धतीने अडवणूक आणतात ते माहिती आहे. आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत. तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर आहेत, अभियंता, त्यांनी येऊन त्याची कोर्ट टेस्ट केले. त्याचे रिपोर्ट्स खूप चांगले आलेले, त्यांच्याकडे ते रिपोर्ट्स आहेत, हवं तर तुम्हाला भेटून जातील. जे जे माझ्यावर आरोप झालेत त्या आरोपांबद्दल एक एक आपण मुद्देसूद घेऊया. पहिला की डिस्कवर रिसॉर्ट मध्ये वसुलीचा विषय, बरोबर काहीतरी असाच विषय आहे. तर 2021ला जवळजवळ 42 ते 45 लाख रुपये त्या डिस्कवर रिसॉर्टची वसुली थकबाकी होती. आणि मी जिथून सरपंच बसलोय त्या योग्य पद्धतीने आपण त्यांचे चोखपणे त्याचे बजावणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली आहे. जवळजवळ 20 ते 21 लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसूल केलेले आहेत. ते आपली ग्रामपंचायत खुली किताब हे समोर आहे. दुसरी की 2009 पासून तर 2021 पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप माहित नाही. आणि जे उर्वरित रक्कम आहे जी जी काय आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची, ती 100% आपण वसूल करणार आहे. 2 वेळा त्यांना रिट अर्जचा आपण प्रोसेस केलेली आहे. जप्तीपर्यंत विषय गेलेला आहे. जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले. याच्या पुढे असं असेल तर त्यांच्यावरती आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसूल करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू. तिसरी गोष्ट आहे की एक 420 म्हणजे मला हा शब्द समजला, 420 म्हणजे काय नक्की विषय. एक बाजूला फॅन्टसी निकेतन म्हणून एक सोसायटी आहे, ती तशी 4च लोक राहतील साहेब. आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो 56 लोकांची सोसायटी, 4च लोक राहतात, 4 ते 6 लोक. आणि त्या लोकांना तिची बिल्डर सोडून पळून गेला होता. आणि मग त्या लोकांना पाणी पिण्याची अडचण होती. पिण्याचं पाणी कसं ऍडजस्ट होतील, लाईट बिल कसं ऍडजस्ट कराल, मेंटेनन्स कसं ऍडजस्ट कराल, या हिशोबाने ते माझ्याकडे, मी 10 फेब्रुवारीला सरपंच झालो, ते माझ्याकडे खूप राऊंड मारायचे. तर त्या लोकांची समज घातली मी की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या कायदेशीररित्या आहेत त्या पूर्तता करणं आहे. तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही तर बिल्डर करून व्यवसाय करून तुम्ही केस करा, काय करा, पण ते पूर्तता करून घ्या. आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलंय. दुसरी गोष्ट आहे का ते जे 420 हा शब्द वापरलाय, हा शब्द का वापरला मला माहित नाही. कारण की त्याला कर आकारणी बघा, ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी काय असेल त्याला कर आकारणी 2017 मध्ये झालेली. त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलतात, जे खालची दुकान झाले किंवा शॉप बोलतात, त्या शॉपची सुद्धा कर आकारणी 2018 मध्ये झाल्या. मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायचे, त्या लोकांना पाणी प्यायला नाही. माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी राऊंड मारायचे. आमची सोसायटी फॉर्मने साहेब, आम्ही कसं त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू, आम्ही कशा पद्धतीने चालू, आमच्यावर विनंती करा. त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार भोगवाट्याप्रमाणे तर सर्व खोटी गोष्ट आहे. ती गोष्ट कोणता बिल्डर संपर्कात आहे त्या लोकांच्यासाठी आपण त्या गोष्टी करता आल्या त्यावेळेस त्या केल्या. बाकीचं आपण पोलीस स्टेशनला जे काय स्टेटमेंट द्यायचे ते दिलेले आहे. दुसरी गोष्ट की राहिला विषय का विकासाच्या बाबतीत, ते विकासाच्या तुम्हाला मी आता सांगितलं काय काय कशा कशा पद्धतीने मी अद्यापपर्यंत केलंय एक सरपंच म्हणून. दुसरी गोष्ट मला एक सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की माझ्या इथला एकूण एक नागरिक काही बोटावर विरोधक वगळता त्यांना रस्ते दिले, आपण पाणी दिलं, स्ट्रीट लाईट दिल्या. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने इथेशी चांगले हॉस्पिटल नव्हते. जर कुणाला अटॅक आला, काय झालं, कुणाला ब्रेन स्ट्रोक आलं, कुणाला कार्डियक अरेस्ट झालं तर इमिजिएटली काय करणार, तर मग त्यांना आपण अँब्युलन्स सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तरी तो माझ्या कुटुंबातला प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला त्या गोष्टीचा खूप आनंदाने माझं नाव घेतात.
जरा आणखी काय प्रश्न जे काय विरोधकांनी उठवलेत तुम्ही विचारू शकता तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल? सगळ्यात अगोदर त्यांनी असं म्हणतो होतं की जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत ठराव अगोदर घेतला गेला आणि नंतर त्याचं काम सुरू झालं त्याच्या अगोदरच ते अगोदर हे सगळं कसं काय ठरवलं? बघा त्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही, ती तुम्हीच न्यूज लावलेली ती. पण त्या ग्रामपंचायतमध्ये जो विरोधक आहे विजय हजारे, त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं, ज्या गावाल्यांनी त्याला निवडून दिलं, त्या रस्त्यामध्ये त्या नाल्यामध्ये त्यांनी भराव केला आणि त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली. त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत काढून आमचा रस्ता मोकळा करून द्यावा. त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस काढली. त्या नोटीसचा राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या वर. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत जी आहे ती धामोट्याला आली. त्यांचं असं म्हणणं होतं की पेपरही सादर केले, ठराव अगोदर घेतला गेला, ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये जुलैमध्ये काहीतरी झालं टीएस झालं आणि टीएस झाल्यानंतर वर्क ऑर्डर यायला जवळपास 7-8 महिने गेले आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत चालू होती. हे कसं? नाही, एक गोष्ट म्हणतोय की ती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम पण ज्यावेळेस चालू करतोय तर त्याचं लिगली सगळे ठराव जे जे गोष्टी तुम्ही बोलता टीएस वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतरच आपण ती ग्रामपंचायत हरवलंय. ग्रामपंचायत नूतनीकरणाचं काम सुरू त्याला कालावधी किती होता? आता संबंधित ठेकेदार आहे बघा, याच्यापूर्वी जो ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं नाही, मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला लावली. आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला, त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला 31 दिवसाचा कालावधी होता. आता त्याला मुदतवाढीसाठी त्यांनी प्रस्ताव सादर केलाय. हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला, त्याच्यामुळे त्यांना आम्ही सत्यताकी दिले तुमच्या कायदेशीररित्या जर तुम्ही पूर्ण चाल तर तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला हात लावायचा नाही. त्यांनी मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय, त्यानंतर ग्रामपंचायतीकडे सादर केलाय. परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व स्थानिकांचा, त्याच्यामुळे ते तो करेल नाही करेल ते माहित नाही, पण त्याची इच्छा करायची दिसत नाही. त्याच्यामुळं याच्या पुढे त्याला बेदखल करू त्यातून आणि मग ते काम चालू करून देऊ ज्याच्याकडून करायचं. त्यांनी एक आरोप केला होता खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही हा प्रश्न विचारला. तुम्ही ग्रामपंचायत कपोडी देते ना हरकत देणे तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही ना हरकत दिली जात आहे आणि प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेने लक्ष द्यायला 100% गोष्ट. इथेशी 300 काय जास्त पेक्षा अनधिकृत बांधकामं झालेली, पण ती माझ्या कारकिर्दीत नाही झाली. तुम्हाला हे पण सांगतोय, ही जी बांधकामं झालेली आहेत ती 2021च्या पूर्वी झालेली आहेत. 2021च्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील, बाकी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे हे बघा नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे 3 प्राधिकरण आहे तशी. एक पहिल्यांदा की नेरळ विकास प्राधिकरण, त्यानंतर MMRDA म्हणजे कलेक्टर अंडर आलं, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आला. तिसरं की गावठाण. आता गावठाणमध्ये जे काय माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठाणमध्ये अधिकार आहेत. दुसरी गोष्ट का जेवढे पण बांधकामं झालेले आहेत जवळजवळ 90% बांधकाम मी तुम्हाला बोलतोय, तुमची आपली ग्रामपंचायत खोली किताब तुम्ही जाऊन चेक करा की 90% बांधकामं ही मी सत्तेत बसण्याच्या पूर्वीच झालेली आहेत. आणि कसं झालंय की आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घराला मी डायरेक्ट कर आकारणी करूच शकत नाही ना, कारण की इथेशी जे नवीन UPDCR त्याप्रमाणे सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे 18 जुलै 2016चं जे परिपत्रक त्या अन्वये आपण त्यांना कर आकारणी केलेले. कसे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे, आता त्याचं सुद्धा विजय हजारेचं सुद्धा बांधकाम परवानगीसाठी ज्यावेळी झालं त्याचं पण सेम केलेलं आपण 18 जुलै 2016 अन्वये त्याची आपण कर आकारणी केलेली. याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचं केलं. दुसरी गोष्ट आहे की या जो परिसर आहे हा पूर्ण नेरळ विकास प्राधिकरणामध्ये आहे. तर नेरळ विकास प्राधिकरणा वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकाम होत असेल तर आपण नेरळ विकास प्राधिकरणाला वेळोवेळी कळवलंय आणि त्यांनी त्यांच्या संबंधितांवर कारवाई काय केली त्याची पाहणी तुम्ही स्वतः बघू शकता त्या गोष्टीमध्ये काय केलं त्यांनी. ते अनधिकृत शाळा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे, काय सांगायचं? तोंडात ते बघा जीभ दिले ती कशी चालवता येईल, त्याच्याकडे काय पुरावा आहे का कोणती शाळा अनधिकृत अधिकृत शाळेला कोणती परवानगी लागते, काय गोष्टी आहेत. आणि शाळा म्हणजे नक्की काय, प्री स्कूल वेगळं असतं, प्रायमरी स्कूल वेगळं असतं, सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं, त्यानंतर तुमचं कॉलेज आलं. तर याच्यामध्ये प्री स्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या 100% त्या लोकांकडे आहेत आणि मी त्याची खात्री केलेली. हवं तर त्यांनी माहितीचा अधिकार टाका, त्यांनी व्हिडिओ नका कळवावं त्या गोष्टी. ती गोष्ट आहे का जी गोष्टी मी खात्री केली
ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या गोष्टी पाहिजेत, म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या, सर्व परवानग्या त्यांच्याकडे. आपण तिथे बघतो की इमारत सुद्धा अनधिकृत असं सांगितलं आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की ही जी इमारत उभी राहिली ती जागेवर उभी राहिली. हे बघा, आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी अर्ज केलं तर 100% ऐकून घ्या. ही जी इमारत आहे, ह्या इमारतीबद्दल आपण बोलतोय, तर महेश विर्ले आणि अमर मिसाल यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला, कोण, राजेंद्र तुकाराम विर्ले, दत्तात्रय तुकाराम विर्ले यांची जी प्रॉपर्टी ती घेण्याचा आम्ही विचार केला होता की ही प्रॉपर्टी घेऊ. परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही म्हणजे त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी घ्यायची, कोणाकडून, जिल्हा परिषदेकडून, नगरविकास प्राधिकरणाकडून, तर आम्हाला ते कागदपत्र बघितले. त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे, आपल्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तशी त्यांच्याकडे ठेवून द्यायची, त्याच्यामुळे आपण ते तिथे स्टॉप केलं. पहिला म्हणजे तुम्ही म्हणाले की किंवा त्यांच्याकडे जवळजवळ 45 लाखाची थकबाकी आहे, त्याच्या पूर्वीपासूनची थकबाकी आहे. बरोबर. आणि ते करताना तुम्ही म्हणाले की जवळजवळ त्याच्याकडे 20 लाख. बरोबर, त्याचा मुद्दा तो बरोबर आहे. आज त्या हॉटेल मालकाकडे म्हणजे नाही की आम्ही पण बघतो त्याची कॅपॅसिटी आहे करोडो रुपयाच्या आसपास म्हणजे आहे. मग अशा मालकांना तुम्ही का पाठीशी 100% ऐकून घ्या. तुम्ही जी गोष्ट बोलतायत ना त्यांच्यावरती आपण 2 वेळा रिटार्ज केला आणि म्हणजे पुरावा तुमचं देतो बोलतात ते आम्हाला तर काल असं मी बघत नाही, तुम्हाला मी पुरावे देतो, जे पुरावे पाहिजेत ऐकून घ्या. जे पुरावे पाहिजेत ना मी तुम्हाला रिटार्ज देतो. तुम्हाला पत्रकार परिषद आपण ज्याला आमचे आहेत का, असं नाही. आज पत्रकार परिषद तुम्हाला माहिती, तुम्हाला आरोपाची खंडन करायची. बरोबर. तर याची तुम्ही मुद्दा ते सगळे लिगली कागदपत्र घेऊन बसला आहे. हे बघा, पत्रकार परिषदेमध्ये जे पाहिजे तुम्हाला ते भेटलं होतं. आपली कंपनी खुली किताब आहे, त्याच्यामध्ये काय विषय नाही. दुसरी गोष्ट कधी पण जा आणि उघडून आता नाही होणार ना, तसं काय नाही होणार की ज्या कामकाजाच्या वेळेत उघडायचे त्या वेळेत उघडून तुम्हाला दाखवून द्यावं. आज तुम्हाला पत्रकार परिषद देत होतं ते करताना तुम्ही ते पुरावे दाखवलं पाहिजे. हे बघा की पत्रकार तुमच्या प्रत्येक याच्यासाठी तुमच्या कार्यालयात नाही आपण देऊ तुम्हाला समाज व्हॉट्सअपने पीडीएफ सगळ्या गोष्टी. हे बघा कसं आहे की त्यांनी काय घेतलंय ना काय नाही ती माहित नाही, तुम्हाला जे पाहिजे ते मी माझ्याकडून पुरवण्याचं मी तुम्हाला 100% पुरवतोय ती गोष्ट. आता तुम्ही आज नाही घेतले की तुम्ही ती गोष्ट धरून बसाल तर मी ग्रामपंचायत दप्तर इथे घेऊन बसणार नाही का त्यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावरती घेतणार आहे. तर मला ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्तर देतो ना, तुम्हाला ते ग्रामपंचायत दप्तरातून ते उत्तर पण देतो आणि पीडीएफ फाईल पण देतो, तुम्हाला कॉपी पण देतो. आणखी विषय बोला तुम्ही. अजून एक मुद्दा तुम्ही त्याने घेतला विकासाच्या बाबतीत म्हणतात तुम्ही जर असं त्या काळात विचार केला, पण त्यांचा मेन आरोप असा होता की जे आहे ते तुमच्या इमारत तुमच्या काळात नाही की महेश विर्लेंनी जी कामं केली विकास कामं, तर त्याच विकास कामामध्ये अनधिकृत काही बांधकामं झाली ती तुमच्या काळातच जास्त झालेली आहे. हा सापकोट आरोप आहे. हा सापकोट आरोप आहे. तुम्हाला एक सांगतो बघा, हा सापकोट आरोप आहे. तुम्ही पूर्ण ह्या रस्त्याची तुम्हाला माहिती असेलच. या रस्त्यामध्ये स्वतःने उपोषण केलेलं नाही, उपोषण केलंच नाही. जी अनधिकृत यादी आहे ती पीडब्ल्यूडी पहिल्यांदाच दाखल केली आहे, म्हणजे सर्वांकडे ती आहेच मला वाटतं ती यादी. आणि त्या यादीच्या अनुषंगाने बघा आणि आता तुम्ही कम्पेअर करा, याच्यामध्ये तुम्हाला किती बांधकाम आहे. मुद्दा काय ते तो वेगळा तो वेगळा. मात्र तुमच्या काळामध्ये जे दिसण्यासारखे अनधिकृत बांधकाम आहे, उदाहरणार्थ ते गाळे त्याच्यावरून मध्यंतरच्या काळात सोशल मीडियावरून बांधकाम बरोबर एकीकडे कार्यक्रमावर महेश विर्लेंचं नाव होतं. एक अनधिकृत मध्ये भिंत पाडण्यासाठी बिल्डरची पाणी टाकतो गाळे पाडण्यासाठी तुम्ही काय मला पूर्ण म्हणतोय की आपल्याला आम्ही सरसकट त्यांना दिलेल्या नोटिसा, त्यानंतर जिल्हा परिषदेला केलेला अहवाल की जे काय पीडब्ल्यूडीला कळवलंय, असं नाही की आपण यालाच कळवलंय. पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद बघा, हा जो रस्ता आहे हा पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीतला रस्ता आहे. एक सरपंच म्हणून मला गावठाणमध्ये जे अधिकार आहेत ते मी वापरेल, पण त्याच्या पलीकडे माझ्यावरती काही बंधनं आहेत आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने आपण तरी सुद्धा याच्यावर कारवाई झाला पाहिजे म्हणून आपण ते त्यांच्याकडे गेले. आता नगरविकास प्राधिकरणाने का कारवाई केली नाही त्याचं तुम्ही स्वतःच त्यांना विचारू शकता ती गोष्ट. विर्ले साहेबांनी मला आठवते, विर्ले साहेबांना जर तिथे बांधकाम झालेलं आहे, ते बिल्डरच्या तिथं बांधकाम झालं होतं, तिथं पाणी टाकलं होतं आणि ते कुठल्याही पद्धतीने म्हणजे अधिकार असताना ते सोडलं का गावात तुम्ही दिशा तुम्ही करू शकले.
एक सुरुवातीपासून पण ते तुम्ही का नाही केलं हा प्रश्न आहे. हा तुमचा चुकीचा प्रश्न आहे. का चुकीचा प्रश्न म्हणतो? मला माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये ती गोष्ट नाही. तुम्हाला एक सांगतो, मला नैसर्गिक नाला खुला करायचा होता, नैसर्गिक नाला खुला करायचा होता, त्यावेळेस आपण तो नाला खुला केला. दुसरी गोष्ट आहे की हे जे अधिकार आहे पूर्णपणे अधिकार तुम्ही वाटतं माहिती काढून बघा, याच्यामध्ये नेरळ विकास प्राधिकरणाकडेच पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. आणि याकरता मी बास्टेवाड साहेबांशी बोललो होतो की साहेब अशा अशा प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहेत, तर याच्यावर काय कारवाई केली पाहिजे, तर त्याला तुम्ही पेनल्टी आकारा, त्याला तुम्ही डबल आकारा, या बऱ्याचशा गोष्टी तर झाल्या होत्या त्यावेळेस. तर याच्या पुढे नेरळ विकास प्राधिकरण याच्यावरती कारवाई करेल अशी मी पण अपेक्षा ठेवून झालं तुमच्याप्रमाणे. त्याच्यासाठी आपण काय लेखी पत्रव्यवहार 100% केलंय. हा केलेलं आहे. सगळ्या प्रति देऊन टाकतो तुमच्याकडे. तुम्ही काय घेऊन आलेले आहे? ऐकून घ्या, तुम्ही याला मी सांगते पुन्हा, तुम्ही जे जे प्रश्न विचारत त्या त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आणि पुरावं. उत्तर काय त्यावेळेस मिनिट्स मध्ये झालेला नाही, ज्यावेळेस आम्हाला तशी बोलवले होते साहेबांनी या नेरळ विकास प्राधिकरणाला तिन्ही ग्रामपंचायतींना बोलवलं होते की इथल्या अनधिकृत बांधकाम असतील बाकीच्या गोष्टींसंदर्भात, त्यावेळेस तिथे चर्चा झाली होती. त्याच्या मिनिट्सला पण ती चर्चा असेल. त्याच्यानंतर मुद्दा असा होता की मागे जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस सुरेश कपडे अध्यक्ष होते त्यावेळेस यांचे एक ठराव पारित केलेलं होतं की नेरळ संकुल विकास प्राधिकरण याच्या केंद्रामध्ये जी गाव येतात त्यांना दाखले देण्याचा अधिकार नाहीये. बरोबर. पण महेश जोल्यांच्या काळामध्ये नावाचा दाखले देण्यात आले असं त्यांचं म्हणणं. हे बघा, ते मी एकही बांधकाम परवानगी दिलेली नाही. बरोबर. दुसरी गोष्ट आहे की नाहरकत दाखला म्हणजे कशासाठी की तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घ्या, जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्या, या अटी शर्तीवरती आपण त्यांना जे काही त्यावेळेस दाखले दिले. कसं आहे की मी 2021 ला सरपंच त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्या